आपल्यावर कृपा करणारे, त्यांची आपल्यावरती जोपर्यंत कृपा आहे तोपर्यंतच भगवंताची आपल्यावरती कृपा राहते. आणि म्हणून आपण संतांच्या पायावरती राहिलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय नेमकं हेच मागतात. म्हणून आपला 8 दिवसाचा असा 7 दिवसाचा असतो नाल्याचं कीर्तन हा स्वतंत्र पाठ आहे. म्हणून 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि त्याच्यातलं हे जागराचं कीर्तन आहे. म्हणजे मागायचं 7 दिवस आपण जे काही फलित घेतलेले ते आज भगवंताच्या पायावरती मागायचं की बाबा आमचं सार्थक करून घे. न्यूनते पुरते अधिक ते सरते. काय करून घ्या. तुम्हाला विनंती, तुम्ही माझं गोड करून घ्या. आमच्यात काय पात्रता आहे आमची भगवंताला देण्यासाठी? करतुम अन्यथा करतुम. त्या भगवंताच्या शक्ती पुढे आपली काय शक्ती चालणार आहे? एवढा मोठा भगवंत सामर्थ्यवान, एवढा त्याचा प्रपंच आहे ना. आपलं इतके काही दिगदंबीचं घर नाही, ते आपण आपलं घोडं कुठं वाकायचं? भले भले संत, भले भले महंत. बघा एकाचं आयुष्य एवढं आहे, त्यांची साधना पुरली नाही. पुरली का? 14 चौकडे ज्यांनी, एक चौकडी म्हणजे कशाला म्हणतात माहितीये का? कलियुग, क्रतायुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग या 4 युगाची मिळून एक चौकडी असते. काय याच्या? आणि हे ब्रह्मदेवाचं 1 दिवस आणि 1 रात्र, त्याला अहोरात्र म्हणतात. ते वर्ष किती आहेत? अकल्प आयुष्य व्हावे तयार. मागणी बघा, काही 32 कोटी वर्ष म्हणतात आता त्या कालगणनेनुसार, परंपरेनुसार. त्याच्यापेक्षा जास्त एवढी मोठी. आणि त्यांचं काही राज्य राहिलं नाही तर आपलं एक 100 वर्षाचा आयुष्य, त्याच्यात अर्ध झोपीत गेले, अर्ध निद्रेत गेले, 25% प्रपंचामध्ये गेले. आणि मग भजनाला काय उरलंय? अरे जेवढं उरलंय तेवढ्यात तरी भजन करा. विठाला विठाला म्हणतात. मागणे ते एक तुझं प्रत्यय आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताशी निरवी हे चिमज दे, अनेक तुझे काही नव गो देवा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. म्हणायचं नाही म्हणून कशा प्रकारे म्हणतात? सगळेच म्हणतात ज्ञानदेव तुकाराम. आपण आपलं भजन केलं पाहिजे. कोणतं भजन केलं पाहिजे? ज्ञानेश्वर म्हणून आपल्या सगळ्यांसाठी मागितलेले, आपल्या सगळ्यांसाठीची ही प्रार्थना आहे. या प्रार्थनेशी कुठलंही असेल तर आपलं भजन होऊ द्या, काही होऊ द्या, त्याच्यात हा अभंग घेतो. म्हणून 3 अभंग आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे. पहिला अभंग आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. कोणताही कीर्तन असले तर रूपाचा अभंग तो होतो. विनेकरी जर असेल तर सुंदर ते ध्यान तो होतो. आणि हे शेवटी मागणं आपलं होतच. मागणे ते एक देशील तरी पाहे, या संताशी निरवी अनेक तुझं काय. त्याच्याशिवाय आपल्याला बसता येते का? बसता येते का? आपण म्हणतोय समज ढेव पायी संतांच्या, सगळ्याच्या पाया पडतो. त्या पायावर तर ठेवच बाबा डोकं. पण संतांच्या ज्ञानरूपी चरणावरती. कोणत्या चरणावरती? ज्ञानरूपी चरणावरती. संतांना दृष्टी आहे, ती दृष्टी माझ्याकडे येऊ दे. त्यांनी जी वाट आमच्यासाठी घालून दिलेली आहे त्या वाटेवरती चालण्याची बुद्धी आम्हाला दे. त्या संताजवळ जी शांती, ती शांती आम्हाला प्रदान कर. त्या संताजवळ जे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे, जे आत्मस्वरूपाचं तत्व आहे, ते आम्हाला प्राप्त करून दे. आणि अशा प्रकारची मागणी ही आहे. आणि म्हणून 7 दिवस आपण प्रत्येकानं बघा किती डोकीत याला महत्व नाही. काय मला ते उदाहरणच सांगतो, कीर्तनाला पूर्ण विराम देतो. राजसू यज्ञ नाव